काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात कुडाळ कोर्टामध्ये त्यांना हजर केले जाणार आहे। नितेश राणे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले आहेत। मत्स्य आयुक्तांवर मासे फेकल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। नितेश राणे यांना अटक करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे आमदार आहेत नितेश राणे। थोड्याच वेळात कुडाळ कोर्टामध्ये त्यांना हजर केले जाणार आहे। नितेश राणे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले आहेत। मत्स्य आयुक्तांवर त्यांनी मासे फेकलेले होते, त्याच्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर शिवाजी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भातली? वृषाली, पुढील 10 ते 15 मिनिटात नितेश राणे कुडाळ कोर्टामध्ये हजर होतील। त्यांना अटक करण्यात आली आहे मासेफेक प्रकरणात। मत्स्य आयुक्तालय सिंधुदुर्ग मधलं मालवण येथील जे कार्यालय आहे, सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय, त्या आयुक्ताला भेट दिली होती नितेश राणे यांनी। मच्छीमारांचे विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे तिथे गेले होते, परंतु अनेक त्यांच्या प्रश्नांची उडवाउडीची उत्तरं दिली। त्याच्यानंतर चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट आयुक्तांवरती मासे फेकले होते। त्याच दरम्यान तिकडचे जे मच्छीमार तिथे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या टेबलावरती माशाची टोपली ओतून तिथे आपला निषेध व्यक्त केला होता। त्याच्यानंतर उत्तरं जी आयुक्ताकडून जी उत्तरं अपेक्षित होती ती उत्तरं नितेश राणे यांना मिळाली नाही। त्याच्यानंतर रागात आलेल्या नितेश राणे यांनी आयुक्तांवरती मासे फेकले होते। त्याच्यानंतर आता हे प्रकरण वाढलं गेलं होतं आणि आता स्वतःहून नितेश राणे मालवण पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाले। त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि आता सध्या त्यांना कुडाळ कोर्टाकडे घेऊन जात आहेत आणि पुढील 10 ते 15 मिनिटात नितेश राणे या कुडाळ कोर्टात हजर होतील। त्याच्यानंतर काय निर्णय येतो ते बघावं लागेल। राणे सुरुवातीपासूनच विविध प्रश्नांवर आक्रमक असल्याचं आपण पाहतोय। आता राजकीय गोटातून काय प्रतिक्रिया येताना मिळत आहे? वृषाली, ज्या दिवशी हा प्रकार घडला होता, ज्या दिवशी आयुक्तांवरती मासे फेकल्याचा प्रकार समोर आला होता, त्याच्यानंतर शिवसेना असो आणि भाजप असो अनेक नेत्यांकडून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाता, त्याचा विरोध दर्शवला जाता। त्यांचा जी भूमिका मांडायची होती ती भूमिका नितेश राणे यांनी मांडावी, परंतु अशा प्रकारचं कृत्य करू नये अशी टीका नितेश राणे यांच्यावरती अनेक राजकीय नेत्यांनी केली होती। परंतु आता या प्रकरणाला सगळं हे प्रकरण आता स्वतःहून नितेश राणे मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। या टीकेनंतर नितेश राणे यांच्या कृत्याचं नारायण राणे यांनी समर्थन केलं होतं, कारण मच्छीमारांचा प्रश्न सिंधुदुर्गामध्ये जो विविध त्यांच्या मागण्या आहेत तो त्याच्यासाठी नितेश राणे यांनी केलेलं कृत्य त्याची समर्थन नारायण राणेंनी सुद्धा केलं होतं आणि या मागण्या पूर्ण करावी हीच मागणी करण्यासाठी नितेश राणे मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालयात गेले होते, परंतु त्यांना जी प्रश्नांची उत्तरं हवी होती ती मिळाली नाही। त्याच्यानंतर त्यांनी रागाच्या भरात असे मासे फेकले आणि आयुक्तांवरती थेट मासा फेकला गेला होता। त्याच्यामुळे ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि कुडाळ कोर्टामध्ये त्यांना पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हजर केले जाणार आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर्वात महत्त्वाचे, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून IPC 353 कलम, 341 कलम, 504, 506, 141, 142, 148, 149 ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये ऑफेन्स घडला होता त्या पद्धतीनं पूर्ण कलमांचा वापर केलेला आहे।